दैनिक चालू वार्तामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आणि आज आपण जिथे आहोत आता सध्या ते एक असं व्यक्तिमत्व आहे, असं धडाडीचं व्यक्तिमत्व आपण इथे आलोय। व्यक्तिमत्वाला खरं तर पूर्ण कल्याणमध्ये धडाडीचं व्यक्तिमत्व असंच सर्वजण बोलतात। आपण त्यासाठी जिथे त्यांच्याशी मनमुराद गप्पा आणि काही प्रश्न आपण विचारणार आहोत, तर त्यांचीच प्रतिक्रिया काय असेल ती जाणून घेऊया या मनमुराद गप्पामध्ये। साहेब, तुम्ही राजसाहेब आणि अमित साहेबांनी जे आज कल्याणपूर्वीचं शहराध्यक्ष म्हणून नेतृत्व तुमच्याकडे दिलंय, काय प्रतिक्रिया तुमची असेल? सर्वात प्रथम तर मी आभार मानेन सन्माननीय राजसाहेब आणि अमित साहेबांचे। गेल्या असंख्य 16 वर्षापासून मी कार्यरत आहे पक्षामध्ये। मी असंख्य अनेक पक्षांमध्ये, इतर पक्षांमध्ये बघतो ज्याच्याकडे मोठमोठ्या गाडी आहेत, बंगले आहेत, त्या असंख्य लोकांना पद दिले जातात। आज मला हे शहराध्यक्ष पद जे दिलं गेलेलं आहे, सर्वसामान्य घरातल्या एका कार्यकर्त्याला एवढ्या मोठ्या पदावर बसवलेलं आहे, मला खरंच अभिमानाची गोष्ट आहे माझ्यासाठी। आणि ते पद नसून ती माझ्यासाठी खूप मोठी जबाबदारी आहे, आणि ती जबाबदारी खूप चांगल्या प्रकारे पार पाडेन हेच सांगेन मी याविषयी। आणि महत्वाचं म्हणजे तुम्ही आता उल्लेख केल्याप्रमाणे 16 वर्ष कार्यकर्त्यापासून शहराध्यक्ष पर्यंतचा जो तुमचा प्रवास आहे, बरोबर, तो सोपा नक्कीच नसणार। आणि त्या प्रवासाबद्दल तुमचं काय मत आहे, काय सांगाल आम्हाला तुम्ही? प्रवास म्हणजे सन्माननीय राजसाहेब ठाकरे हे असे नेते आहेत, अभ्यासू नेतृत्व आहे। मला आठवतंय माझी 12वी झाली होती। 12वी नंतर साहेबांचा क्रेज हळूहळू मला खूप वाढत गेला। फक्त राजसाहेब ठाकरे माहीत होते, पण त्या प्रवाहात वाहत मी माझ्या 12वी नंतर गेलो। माझी जशी 12वी झाली आणि मी पक्षामध्ये सक्रिय झालो एक प्रकारे। सन्मान राजसाहेबांची कुठेही सभा असो, मी कॉलेजला असो किंवा कामाला असो, एक सुद्धा सभा चुकत नव्हतो। मग ती पुण्याला असेल, जळगावला असेल, पश्चिम महाराष्ट्र, सातारा, कोल्हापूर, सांगलीला असेल, प्रत्येक सभेला जाणारच असा हा अंकुश राजपूत हा कार्यकर्ता होता। साहेबांची एक पण सभा किंवा एक पण मीटिंग न सोडणारा असा हा कार्यकर्ता मी होतो। नक्कीच, म्हणजे तुम्ही पक्षासाठी पूर्ण वेळ, पूर्ण तुमचा जो काळ आहे, वेळ आहे, सर्व काही दिलेलं आहे पक्षाला। नक्की नक्की नक्की। मला देखील आठवतंय, मी साधारणपणे सुरुवातीच्या जुन्या आठवणी आहेत माझ्या त्या, मी रेल्वे वॉश करायला जायचो। का तर ती नाईटची, रात्रीची नोकरी असायची। माझा दिवसाचा वेळ हा पक्षाच्या काहीतरी कामासाठी येईल म्हणून मी रात्री ते काम करण्यासाठी जायचो, कारण की माझा दिवस माझ्या पक्षाच्या आंदोलनाला, माझ्या पक्षाच्या कार्यक्रमाला देता येईल, लोकांच्या सेवेसाठी कसा करता येईल, लोकांना मदत कशी करता येईल, यासाठी मी तो नाईट जॉब बघितलेला, की पूर्ण वेळ माझा पक्षासाठी देता येईल। त्याच्यामुळे पक्षाचं काम करायला माझे 24 तास फ्री असतात। लोकांसाठी मी प्रत्येक वेळेस धावून जात असतो। ती माझी आवडच निर्माण झालेली आहे, ती एकमेव व्यक्तीमुळे, ते राजसाहेब ठाकरे। नक्कीच। आणि महत्वाचं म्हणजे ज्या वेळेला तुम्हाला हे शहराध्यक्ष पद डिक्लेअर झालं, त्यावेळचे तुमचे जो रोमांचकारी जो क्षण होता, तुमच्यासाठी तो फार मोलाचा होता। 100%। आणि त्या वेळेला तुमची जी भावना होती ती कशी असेल? ती म्हणतात ना, ती भावना व्यक्त करू शकत नाही साधारण, त्या पद्धतीने बोलेन, कारण की तो व्यक्त होता येणार नाही मला। कारण की विद्यार्थी सेनेत साधारण मी 12 वर्षापासून काम करतोय। विद्यार्थी सेनेत म्हणजे तुम्ही शाखाध्यक्ष, उपविभाग अध्यक्ष, विभाग अध्यक्ष, उपशहराध्यक्ष आणि आता शहराध्यक्ष। शहराध्यक्ष ही खूप मोठी जबाबदारी। मी तुम्हाला म्हटलं ना मगाशी, सर्वसामान्य घरातल्या कार्यकर्त्याला एकमेव असा पक्ष असेल मनसे, जो सर्वसामान्य घरातल्या कार्यकर्त्याला वरती नेतो। तुम्ही असंख्य वेळा 2010चं निवडणूक बघितली असेल, नगरसेवकची। सन्मान्य राजसाहेबांची एवढी मोठी लाट होती ना, ती त्या उमेदवाराला देखील माहित नव्हतं विजयी होईल, असे असंख्य उमेदवार सन्मान्य राजसाहेब ठाकरे या नावाने निवडून आलेले। तोच करिश्मा, तोच ठाकरे ब्रँड ह्या देखील निवडणुकीला 2026ला देखील चालला। तुम्हाला माहित असेल, प्रत्येक उमेदवारांनी आपल्या 8-8, 9-9, 10-10 हजार मतदान घेतलेलं आहे। सत्ताधारी पक्षांनी करोडो रुपये वाटून ना, मनसेचे आणि उबाडाचे आज जी ठाकरेंची युती झालेली आहे, खरंच मला पण आनंद आहे हे साहेब दोन्ही एकत्र राहावेत म्हणून।
कारण की खूप मतदान चांगल्या प्रकारे झालं. ह्या देखील उमेदवार, सर्वसामान्य घरातला उमेदवार 8-8, 9-9 हजार मतदान घेतलं ना, त्या माझा साहेबांचा करिश्मा आहे, एवढं सांगेन. नक्कीच. आणि महत्वाचं म्हणजे आता तुमची नियुक्ती शहराध्यक्षपदी झालेलीच आहे. आता विद्यार्थ्यांसाठी तुमचा मोटो जो आहे तो काय असेल? पुढचं शैक्षणिक जे वर्ष आहे त्यासाठी तुम्ही काय उपाययोजना करणार आहात? विद्यार्थ्यांसाठी ह्याच्या आधी पण आम्ही काम करत होतो. सन्माननीय अमित साहेबांनी आम्हाला सांगितलेलं आहे, विद्यार्थ्यांच्या कोणत्याही अडचणी असो त्यांच्यासाठी धावून जायचं. मग समजा विद्यार्थ्यांचे ऍडमिशनचे विषय असतील, असंख्य विद्यार्थ्यांना शाळा सोडावी लागते पालकांच्या ट्रान्सफर झाल्यामुळे. अनेक जागी शाळा असेल, महाविद्यालय असेल, खूप त्रास देतात. त्या अडचणीत आम्ही धावून जाऊ. त्यानंतर सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे सन्माननीय अमित साहेबांनी सांगितलेलं आहे, प्रत्येक महाविद्यालयात आपली सभासद नोंदणी चालू केली. आपण 3 ऑगस्ट पासून ती गोष्ट चालू करूया. आणि विद्यार्थी सेनेचे सभासद वाढवण्यासाठी त्याचं पण कारण सांगतो तुम्हाला. असंख्य विद्यार्थी आमच्यापर्यंत पोहोचू शकत नाहीये, त्यांना माहीतच नाहीये मार्ग काय आहे यांच्यापर्यंत पोहोचायचा. तो एकमेव मार्ग आता अमित साहेबांनी दिलेला आहे, सभासद नोंदणी. त्या माध्यमातून ते आमच्यापर्यंत पोहोचतील आणि त्यांचे असंख्य प्रश्न असतील विद्यार्थ्यांचे, ते मार्गी लावू नक्की सांगेन, एवढं सांगेन. आणि एक दुसरा असा प्रश्न आहे की समजा आजकाल कॉलेज आहेत, महाविद्यालय आहेत, हायस्कूल आहेत, शाळा आहेत, असं कुठल्या ना कुठल्या तरी आजकाल दैनिक असो, न्यूजपेपर असो, कुठलाही या मीडिया असो, या मीडियामध्ये कुठेतरी अन्याय हा झालेला दिसतो. आणि त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी मनसे ही कायम पुढे असते. बरोबर. पण त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? कल्याण पूर्वेकडे आता तुमच्या हातात जी दिलेली आहे आणि तुम्ही अध्यक्षपद आज तुम्ही भूषवणार आहात, तर तुमचा जो अन्यायाविरुद्ध वाचा तुम्ही कशी फोडणार? सर्वप्रथम तर तुम्हाला मी सांगू इच्छितो, जबाबदारी नसताना देखील हजारो लोकांच्या मदतीसाठी धावून गेलेलो आहे. इथून पुढे देखील कुठल्याही नागरिकांना, विद्यार्थ्यांना त्रास होणार नाही याची दक्षता घेऊ. आणि त्रास झाला तर त्याच्यासाठी धावून जाणारा पहिला सर्वप्रथम अंकुश राजपूत असेल, महाराष्ट्र नवनिर्माण सेना असेल, एवढं सांगेन. नक्कीच. आणि तुमचं ऍक्च्युली आहे ना काम जे आहे, आम्ही सोशल मीडियातर्फे, या न्यूजपेपरतर्फे, या मीडियातर्फे आम्ही बघत आलोय. कारण तुम्ही अशा पद्धतीचं धडाडीचं काम, एक मनसे म्हटल्यानंतर खळकट आहे, बरोबर, अशा पद्धतीचं तुमचं जे काम आहे ते सर्वांनाच दिसतंय. प्रत्येक कार्यकर्ता, प्रत्येक नागरिक की अंकुश राजपूत म्हणजे खळकट आहे, अशा पद्धतीने सर्वजण आज नागरिकांच्या तोंडून ऐकलं जात आहे, बोललं जात आहे. तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? ही जी खळकटाची भूमिका जी तुम्ही पार पाडताय, ती शहराध्यक्ष म्हणून अजून जोमात करणार आहे? नक्कीच करणार आहे. मी सांगितलं ना तुम्हाला, काय होतं, सन्मान्य राजसाहेब ठाकरे नावाची जी विलक्षण शक्ती आमच्या मागे आहे ना, त्यामुळे भीती ही मेली. भीती नाही कोणत्या गोष्टीची की ह्याला उद्या त्या गोष्टी झाल्यानंतर काय होईल. मी तुम्हाला सांगू ना, माझा जो पक्ष आहे ना, माझ्यावर असंख्य केसेस आहेत. आणि जेव्हा जेव्हा केसेस झालेत ना, तर सन्मान्य राजसाहेबांच्या सोबत असणारी जी आमची विधी कक्ष आहे, जो वकिलांची जी सेना आहे ना, ती ठामपणे आमच्या मागे उभी राहते. म्हणजे एक नाव घेता येणार नाही, असंख्य वकील सेना आहे आमची, जनहित जी विधी कक्ष आहे ना, असंख्य लोक आहेत, ते ठामपणे आमच्या मागे उभे राहतात. त्यामुळे भीती मेलेली आहे की उद्या जाऊन गुन्हा दाखल होईल किंवा काय गोष्टी होतील, त्यामुळे ती भीती मेलेली आहे. आणि तो म्हणता येणार नाही, प्रत्येकाचा स्वभाव असतो. ते म्हणतात ना, एखाद्यात ते गट्स असतात, त्यामुळे ते आहेत. आणि आणखीन एक गोष्ट सांगायला गेली तर माझ्या आईचा सपोर्ट तेवढा असतो. म्हणजे माझ्या आईने देखील सांगितलेलं आहे की एखाद्या गोष्टीवर, एखाद्या व्यक्तीवर जर अन्याय होत असेल ना, त्यासाठी तू उभा राहा, तुला त्यासाठीच बनवलं गेलेलं आहे देवानी देखील. माझी आई मला सतत सांगत असते. त्यामुळे मी कुठे थांबत नाही. माझ्यावर असंख्य केसेस, गुन्हे दाखल झाले. म्हणजे लोकांसाठी असंख्य लोकांशी वैर मी घेतलंय. तर त्या गोष्टी थांबत नाही मी, कारण की सन्मान्य राजसाहेब ठाकरे आणि माझी आई माझ्या सोबत आहे कंटिन्यू. आणि आता विद्यार्थी सेनेचं पद भेटल्यानंतर सन्माननीय अमित साहेबांनी देखील सांगितलंय, विद्यार्थ्यांना न्याय देताना कुठेही थांबू नका, मी तुमच्या सोबत आहे. त्यामुळे आता भीतीच मेली, त्यामुळे काय तो प्रश्नच नाही. नक्कीच चांगल्या प्रकारचं काम तुम्ही करताय. आता तुम्हाला एक अखेरचा प्रश्न
कल्याण पूर्वेमध्ये आणि विद्यार्थ्यांसाठी तुम्ही काय संदेश द्याल? सर्वप्रथम तर मी विद्यार्थ्यांना हाच संदेश देईल, समजा प्रत्येकाच्या घरातून पालकांनी जो प्रेशर दिला असतो विद्यार्थ्याला एवढेच पर्सेंटेज पडले पाहिजे, मी पालकांना देखील आव्हान करेन की त्या बिचाऱ्याला एवढ्या गोष्टी लादू नका. तो देखील विद्यार्थी आहे, तो करेल, त्याची मर्जी काय जाणून घ्या. त्याला दुसऱ्या काय कोणत्या गोष्टीत आवड आहे त्या गोष्टीत त्याला पाडा. प्रेशराईज करू नका. मी असंख्य घटना खूप बघितलेल्या आहेत विद्यार्थ्यांवर, ज्या ह्या गोष्टीमुळे अनेक विद्यार्थी आत्महत्या करतात. काही घराचा प्रेशर असेल किंवा काही गोष्टी असेल शिक्षणात, त्याला ज्या गोष्टीत त्याला आवड आहे ना त्या गोष्टीत मी पालकांना सांगेन त्या गोष्टीत त्याला टाका. तो तेथून देखील उंच भरारी घेऊ शकतो. आणि आज असंख्य उदाहरण आहेत. आज सचिन तेंडुलकर घ्या, लता मंगेशकर घ्या, या गायिका होत्या त्या माध्यमातून मोठ्या झाल्या, ते क्रिकेटर होते त्या माध्यमातून मोठे झाले. होऊ शकतो ना, आपला देखील विद्यार्थी मोठा होऊ शकतो. त्यामध्ये विद्यार्थ्यांना देखील मी सांगेन, तुमची ज्या गोष्टीमध्ये आवड आहे ना त्या गोष्टीत तुम्ही पुरेपूर तेवढी वेळ द्या. पण मी असं नाही म्हणत की शिक्षणाकडे दुर्लक्ष करा. शिक्षणासोबत त्या गोष्टीकडे पण तुमची जी आवड आहे त्या पडा. आणि असंख्य वेळा ते 10वी 12वीचे निकाल झाल्यानंतर असंख्य गोष्टी आपल्याला ऐकायला येतात, त्या देखील विद्यार्थ्यांकडे होऊ नयेत. मी एवढंच सांगेन, चुकीच्या गोष्टी होऊ नयेत. समजा आत्महत्या करतात असंख्य विद्यार्थी, खूप चुकीची गोष्ट होते, वाईट वाटतं आम्हाला. आज तुमच्याकडून आज आपल्या मनमुराद गप्पा म्हणूया, मुलाखत म्हणूया, प्रश्न म्हणूया, आज तुम्ही एकदम सडेतोड असं उत्तरं तुम्ही आज आपल्या दैनिक चालू वार्तामध्ये दिलेली आहेत. तुमचं खरंच अभिनंदन करतो. धन्यवाद. धन्यवाद. आणि महत्वाचं म्हणजे राजसाहेब आणि अमित साहेबांनी जो तुमच्यावर विश्वास दाखवलाय, तुमची महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षपदी त्यांनी तुमची नियुक्ती केली आहे, तर त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद देतो आणि तुमचे मुलाखत दिल्याबद्दल आभार मानतो आणि तुमचे अभिनंदन सुद्धा करतो. धन्यवाद. मी देखील आपले चालू वार्ताचे आभार मानतो की आपण वेळात वेळ काढून आमच्यासाठी टाइम दिलात, माझी मुलाखत घ्यायला आलेत. तुमचे देखील आभार मानतो मी. आणि आताच आपण महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना नवनियुक्त शहर अध्यक्ष अंकुश राजपूत यांची आपण मुलाखत मनमुराद गप्पामध्ये आपण घेतलेली आहे. त्यांनी सुद्धा सडेतोड असं उत्तरं दिलेली आहेत. मी गंगाधर कदम, दैनिक चालू वार्ता. धन्यवाद.